सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे, सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे। जास्त संत संपूर्ण जगाला स्वामी गुरु गोविंदजी महाराज यांची कृपा पात्र शिष्यगणता विभूषित श्री श्री गणनाथ महामंडळ ईश्वर स्वामी तड़क निरंजन सद्गुरु जनार्दन महाराज की जय, बजरंग बली की जय, सब संतन की जय, सनातन धर्म की जय। निष्काम कर्मयोगी सद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज परमपूज्य बाबाजींच्या कृपाशीर्वादानं आपल्या रोकडे हनुमान देवस्थानामध्ये परमपूज्य गुरुदेवांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी मागच्या वर्षी आपण बाबांनी सांगितलं त्यावेळेस सुरुवात केली होती आणि आज एक वर्ष आतमध्ये सुंदर असं मंदिर पूर्ण झालेलं आहे। आपण फक्त यावेळेस मंदिराचा एक शुभारंभ सोहळा करून 27 किंवा 28 तारखेपासून मंदिरामध्ये विधी आणि आरती जी बाबाजींची आध्यात्मिक परंपरा आहे किंवा त्या दिवसापासूनच हा देवस्थान रोकडे हनुमान देवस्थान आणि जनार्दन स्वामी आश्रम या नावाने इथे सुरुवात होईल। सोबतच रोज सकाळी आणि संध्याकाळी नित्यनेम विधी आणि आरती हाही उपक्रम या ठिकाणी सुरू होईल। बाबाजींची मूर्ती आपण करायला टाकलेली आहे, ती खूप सुंदर आणि सुबक आहे, सर्वांना माहीत आहे, महाराजांनी ती पास केलेली आहे। साधारणतः ती मूर्तीचा खर्च 5 लाख धरलेला आहे किंवा होणार आहे तेवढा। त्यासोबतच आपल्याला पुढचा कार्यक्रम करताना मात्र तो कमीत कमी 7 दिवसांची कथा, 5 दिवसाचे यज्ञ आणि जितके आपले संत महात्मे असतील हे सर्व अतिशय मोठ्या स्वरूपात तो कार्यक्रम करायचा आहे। त्यासाठी फार वेळ लागतो, नियोजन लागतं, म्हणून आपण फक्त यावेळी बाबाजींचं मंदिराचं शुभारंभ करून आणि गुरुदेवांची परंपरा सुरू करत आहोत आणि ह्या निमित्ताने वर्धापन दिन आणि या शुभारंभानिमित्ताने आपण हा छोटेखाटे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कारण आपला मुख्य उद्देश बाबाजींचा जो मूर्तीचा स्थापना आहे ती राहणार आहे, म्हणून त्यात आपल्याला त्याच्या आतमध्ये आपल्या बाबाजींचं मंदिर, ही 4-5 रूम, नंतर महिलांचं लॅट्रिन बाथरूम प्लस हा हॉल पूर्ण सभामंडप 80 बाय 80चा
एवढं काम आपल्याला पूर्ण करायचे आहेत 1 वर्षाच्या आत, आणि त्यानंतर बाबांची मूर्ती स्थापना खूप जोरदार करायची आहे. म्हणून यावेळेस बाबाजींनी सांगितलं की महाराज आपण कार्यक्रम छोटेखाने करू, कारण पुढे कार्यक्रम खर्च राहील या हिशोबाने आम्ही हा कार्यक्रम त्यांच्या सांगण्याने छोटेखाने केलेला आहे. आणि बाबाजींनी एवढे व्याप असतानाही त्यांनी 2 दिवस आम्हाला वेळ दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी गुरुदेवांचे बाबांचे आभार मानतो. पुढच्या वेळेस 7 दिवस तर ते तारीख काढ, तो मोठा कार्यक्रम राहील, तो ही ग्राउंड पुरणार नाही आपलं, ती तिकडे राहील सगळं मंडप वगैरे. म्हणून जास्त वेळ न घेता मी महाराजांना विनंती करतो की आपल्या अमृत वाहतून आपण आपल्या सत्संगाला सुरुवात करावी. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरु महाराज, 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 गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज, 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 जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी दळाले कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमः पार्वती हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की। नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन के सनातन धर्म के संकट मोचन हनुमान सियावर रामचंद्र छत्रपति शिवाजी महाराज रोकडेश्वर भगवान के। सर्वांनी 2 मिनिटं भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशीनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सर्वांनी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। हात असे वर, हे हात वर करणं म्हणजे देवाला पूर्णपणे समर्पण। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। लक्षात घ्या, ज्यावेळेस एखादे आपले आज 26 जानेवारी आहे आणि आपला सैनिक ज्यावेळेस एखाद्या अतिरेक्याला घेरावा घालतो त्यावेळेस तो सिलेंडर झाल्यानंतर तो म्हणतो आता माझ्याजवळ काहीच निमित्त काय झालो, समर्पण झालो। तसं आज देवाला समर्पित होण्याची ही एक पद्धत आहे। आणि ज्यावेळेस असे 2 हात वर होतं ना, देव म्हणता हा आता आपल्याला हाक मारतोय। लक्षात घ्या, आणि त्यातले तर टाळी वाजली ना, हे जे रेषा आहे टाळी वाजली की सगळं पत्रिका सगळं बदलून जातं। म्हणून टाळी पण वाजायची आणि म्हणण्याचा पण प्रयत्न करायचा आहे। अगदी गोड रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। बोला सर्वांनी कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। हरी 1 2 3 जय जनार्दन।
थोडासा गोड गोड करण्याचा प्रयत्न. जय जय राम जय 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 राम जय जय राम शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने रोकडोबा हनुमान मंदिर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम या पवित्र पावन नगरीमध्ये आपण सत्संग श्रवण करणार आहोत. महाराजांची इच्छा आहे की ज्यावेळेस बाबाजींची मूर्तीची प्रतिष्ठा राहील त्यावेळेस शिवमहापुराण कथा 7 दिवस या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. आजच आम्ही त्यांना वचन दिलेले आहे. बाबाजींच्या या पवित्र पावन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं 7 दिवस मनमोकळे 3-3, 4-4 तास सत्संग या ठिकाणी होणार. आणि विशेष म्हणजे बाबाजींचं सुंदर असं मंदिर, किती गोड मंदिर झालं, पाहून माणसाचं मन तृप्त होतं. आणि एक सांगू तुम्हाला, देवाचे किती मंदिर झाले परंतु जोपर्यंत संता विनय प्राप्ती नाही ऐशी वेद देती गाई. संत पाहिजे आणि संत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला दाखवणारी दिशाच कोणी नाही. म्हणून आपल्याला संतांची गरज होती. ते संत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी या ठिकाणी प्रतिमेच्या रूपात आत विराजमान झाले आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी. आपण म्हणतो ना, सुंदर तुमची कुटिया शोभून दिसते मन रंगोनिया ते यावे जनार्दना. हो, आता लेट आलो त्याच्यामुळे जास्त नाही, फक्त बाबाजींची कुटिया सुंदर ध्यान मंदिर या ठिकाणी झालं. अतिशय उत्कृष्ट सुंदर आणि देखणं मंदिर आहे. त्या संस्थांचे
आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय श्रीमंत 108 स्वामी संदीपगिरी महाराज यांच्या अथंग परिश्रमातून, अथंग रात्रीच्या दिवसाच्या या कर्म जीवनातून, सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या एक छोटेसे होईन हात आपले इथं लागले, खडीचा वाटा, आणि आज एवढं गोड मंदिर आपण बाबाजींचं केलं. रोकडोबा हनुमान मंदिर यांचं वर्धापन दिन आहे आणि बाबाजींचं सुद्धा पुढच्या वर्षीपासून 2 मंदिराचे वर्धापन, महादेवाचं नर्मदेश्वराचं वर्धापन दिन, हनुमंतराय, आणि विशेष म्हणजे सर्व देवता या ठिकाणी शनीश्वर आहे. महापुरुषांची एक समाधी आहे, समाधीचं पूजन राहिलं. त्यानंतर विशेष म्हणजे या ठिकाणी इकडे हनुमंतराय आहे आणि इकडे पहिल्यांदा असं एकमेव स्थान आहे, ते म्हणजे रोकडोबा हनुमान मंदिर, का जिथं सर्व तीर्थ आहे, तिथं सर्व देव आहे. अशा या पवित्र पावन मंगलमय प्रसंगी उपस्थित आमचे ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाने कार्यक्रम मिळाला अशा आमचे संदीपगिरी बाबा यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. त्यानंतर आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे कैलासानंद बाबा हे पण या ठिकाणी पहिल्याच दिवशी उपस्थित राहिले, त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. नाटेगावून आलेले आमचे सोमेश्वरानंद बाबा, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. सुनील बाबा हे या ठिकाणी बसलेले, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत. ईश्वरदादा, मेघने सर, गोपालदादा, आणखीन मंगेश दादा, अजून आमचा दीपक, सर्व या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही टाळ्याच्या गजरात भजनी मंडळाचं स्वागत. बाबांच्या सेवेत कायम 24 तास सर्वस्वचा त्याग करून बाबांसाठी कायम बाबाजींच्या कार्यात उभा राहणारे काय नाव महाराज, प्रवीण महाराज, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत. आमचा सारथीही प्रवीणच आहे. आणि भाविक भक्तगण, माता भगिनींनो, आज जरा लेट झालं, उद्या मात्र 8 वाजता. किती वाजता? 8 वाजता, तरच तुम्हाला काहीतरी इथून देता येईल. आज जरी पहिला दिवस आहे, लेट आहे, आम्ही येण्याच्या अगोदर 15-20 मिनटं अगोदर येऊन बसले पाहिजे, तर तुम्हाला यातून काहीतरी प्रसाद दिला जाईल. आणि तो असा दिला जाईल जसं आम्ही शिवमहापुराण कथा करताना थोडंसं, आता या ठिकाणी प्रवचन आहे, कथा नाही आहे, परंतु तरी पण आम्ही स्पर्श करणार आहोत. आणि इथं जे हनुमान दादाचं आपण वाढदिवस करतोय, हनुमान चालीसेमध्ये एक आहे, काय आहे? सिद्धी सा की गौरी सा, शेवटचा शब्द आहे. काय? सिद्धी सा की गौरी सा, सिद्धी. आणि गौरी सा हा शब्द अजून कोणाला माहीत नसेल. गौरी कोण आहे? भगवान शंकराची. जो यह पढ़े हनुमान चालीसा होया सिद्धि साकी गौरी सा, होया सिद्धि साकी गौरी सा, साकी गौरी सा. जय 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 हनुमान मुसारी कृपा करहु. हे बघा, हनुमान चालीसाला सिद्धी साकी गौरीसा म्हणजे भगवान शिव आणि पार्वतीचं शेवटचं नाव आहे. सिद्धी पाहिजे असेल, सर्व गोष्टी पाहिजे असेल, आपण मागायलाच तयार आहे. बरोबर आहे की? देवाकडे फक्त आपला असं आहे, द्या द्या द्यावा द्या, असं कधीतरी म्हणा, घ्या देवा घ्या, असं म्हणलं पाहिजे ना. काय म्हणलं पाहिजे देवाला? घ्या. देशी तेव्हा घेशी. आपण काहीतरी दिल्याशिवाय ते आपल्याला देणार नाही, लक्षात घ्या. महादेव आहे, सिद्धी साकी गौरीसा, खूप गोड आहे. याच्यावर चिंतन आपण 1 तास करू शकतो. गौरीसा म्हणजे शंकर पार्वतीला साक्ष ठेवून भगवान, या हनुमान चालीसाचं चिंतन आहे. या चिंतनावर आपण 3 दिवस बोलणार आहोत. हनुमान चालीसा एक चिंतन आहे. आपण शिवमहापुराण कथा ऐकू. आता सिद्धी साकी गौरीसा म्हणजे भगवान शंकराची. आपण म्हणतो ना, एक बार त्रेता जुग माई शंभो गई कुंभज ऋषी पाई. इथं आहे संग सती जगत जननी भवानी
भवानी संग सती जगत जननी भवानी. म्हणून जगताची आई कोण आहे? पार्वती आहे. लक्षात, खूप गोड आहे, अतिचिंतन आहे. आता भगवान शंकर एक लक्षात घ्या, लवकर प्रसन्न करायचे असेल तर 12 सोमवार किती चांदणीचं झाड कोणाकोणाच्या घरापुढे परवट करा. चांदणीचं झाड, सफेद चांदणी, गधडी नाही. त्याच्यात एक असे मस्त बारीक बारीक फुलं असतात, असे पातळ पातळ एकदम. पाहिले तुम्ही किती आकार छान असतो. चांदणीचं झाड ज्याच्या घरापुढं आहे त्यांनी 12 फुलं तोडायची. किती तोडायचे? 12 फुलं. बारकाईने लक्ष द्या, खूप सुंदर काहीतरी सांगून जायचंय. किती फुलं तोडायचे? 13 सुद्धा नाही. किती तोडायचे? आणि किती सोमवार तोडायचे? 12 सोमवार तोडायचे. एखाद्याचं लग्न होत नसेल, एखाद्याला खूप मोठी अडचण असेल, काम होत नसेल, कर्जबाजारी असेल, संकट दूर व्हावं असं वाटत असेल तर हे 12 फुलं भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायचे. कोणते? चांदणीचे फुलं. लक्षात घ्या बाळका. आणि त्याला मंत्र पण आहे, श्री शिवाय वस. वस म्हणल्यानंतर ए भगवान शंकरा तुम्हाला वसव, हा मंत्र म्हणून एक एक फुल व्हायचे. 12च का? 12 ज्योतिर्लिंग आहे, 13 नाही. बरोबर आहे. अष्टमूर्ती शंकर आहे. ओम शर्वाय क्षितिमृते नमः, ओम भवाय जलमृत. भगवान शंकर जल स्वरूपात सुद्धा आहे, म्हणून भगवान शंकराला पाणी आवडतं. ओम भवाय जलमृते नमः, ओम रुद्राय अग्नी. अग्नी स्वरूपात सुद्धा भगवान शंकर आहे. आपण म्हणतो एकाच रूपात नाही. ओम भवाय जलमृते, ओम रुद्राय अग्निमृते नमः, ओम उग्राय. हा जो वायू चालला आपल्या जवळून, आपण जो श्वास घेतो त्याच्या रूपात सुद्धा भगवान शंकर आहे. ओम शर्वाय, ओम भवाय, ओम रुद्राय, ओम अग्निराय. ओम शर्वाय क्षितिमृते नमः, ओम भवाय जलमृते नमः, ओम रुद्राय अग्निमृते नमः, ओम उग्राय वायुमृते नमः, ओम भीमाय. आकाश जे दिसत आहे हे भगवान शंकराचं शिवलिंगाचं आकार आहे. ही पार्वती आहे जमीन, आणि हे काय? शिवलिंग आहे. त्याच्यात आपण बस विश्वाद्यम, त्याच्यात विश्वबीजम, निखलम, भैरणम, पंचवक्र, त्रिनेत्रकम. या विश्वाच्या आत एवढं जे आहे हे शिवलिंगच आहे. आपण फक्त तेवढंच पाहतो. ही पार्वती आहे, ही भूमी, आणि हे काय दिसतं? आकाश. वरती बघा बरं कसं दिसतं आकाश. हे शिवलिंग आहे आणि त्याच्यात आपण आहोत. तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही विश्वनाथ. दिनरंका दियानाथ, दिनरंका दियानाथ, कृपा करा दे थोडे, कृपा करा दे थोडे. आता महाराजांची इच्छा आहे की इथं प्रदोष चालू करायची. प्रदोष फार महत्वाचे आहे, आणि प्रदोष प्रत्येकाने करा. त्याच्यामध्ये सोमप्रदोष, भूमप्रदोष, रविवारचा प्रदोष. ह्या प्रदोषाचं एक एक महत्व एक एक दिवशी सांगेल. वही घेऊन यायची उद्यापासून, असं खाली हाताने नाही यायचं. मग एकदा निघून गेला की उद्या नाही मिळणार. हे काही आमचं नाही राहत, हे त्यांचं राहतं. आम्ही नाही बोलत. इथं व्यासपीठावर आलं का दुसरेच आमचे गुरुमाऊली जनार्दन बाबा बोलायला लागतात. म्हणून काय निघेल आतून आणि तुम्हाला काय वाढलं जाईल सांगता येणार नाही. तुम्ही उद्या जर विचारलं स्टेजवरच्या खाली, बाबा एक काल काय, माहीतच राहत नाही आपल्याला. म्हणून आजच जे मिळेल ते घ्यायचं. लक्षात घ्या, खूप गोड आहे. आपण जे श्रवण करणार आहोत
भोम प्रदोष म्हणजे मंगळवारी येणाऱ्या प्रदोषला भोम प्रदोष म्हणतात. कोणता प्रदोष म्हणतात? माणसाच्या जीवनात घर जर होत नसेल, बंगला अपुरा असेल, तर त्यांनी भोम प्रदोष करायचा. कर्जबाजारी असेल तर त्यांनी भोम प्रदोष करायचा. अनेक प्रकारच्या अडचणी घरात असेल तर त्यांनी भोम प्रदोष करायचा. विशेष म्हणजे भोम म्हणजे मंगळ. ज्याच्या राशीत मंगळ आहे, आपण कुठं जातो? अंमळनेर. आपण कुठं जातो? उज्जैन. जायची गरज नाही. ज्यांनी मंगळ सांगितलं असेल आणि तिथं जायची गरज नाही. मंगळ म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये चंद्र जो आहे तो जर आपल्या राशीत बसलेला असेल तर आपण अमंगळ वागतो. वाईट विचार आपल्यात येतात. वाईट मन आपलं कायम सोचतं, कायम वाईट विचार करतो, वाईट मार्गाला जातो, मद्यपान करतो, व्यभिचार करतो. हे मंगळ ग्रहाचं काम आहे, चंद्राचं काम आहे. त्याच्याकरता सोमप्रदोष धरावा. आपले मुलं नेहमी अभ्यास करावा असं वाटत असेल, आपली मुलं 12वी नंतर पळून जाऊ नये. ऐकलंच पाहिजे ना. तुम्ही कथेला बोलवलं शिवगिरी बाबाला, पुढं असे पळून जाऊ नये. त्याच्याकरता सोमप्रदोष करायचा. कोणता करायचा? आईवडिलांनी सुद्धा करायचा. झोपू नका बरं. आणि मला माहिती तुम्ही कोणी कथा झोपणार नाही, कधी शक्यच नाही. सोमप्रदोष केला तर मुलांची जे काही आहे, सोम म्हणजे लक्षात घ्या, मंगळवार आणि सोमप्रदोष ही फार 2 प्रदोष महत्वाचे आहे. कधीही चुकून मुलं वाईट मार्गाला जाणार नाही. म्हणून मंगळाची शांती करायची गरज नाही. भोम प्रदोषच्या दिवशी, जो मंगळवारच्या प्रदोषच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करेल, त्याचा मंगळाचा दोष त्या मिनिटाला नाहीसा होऊन जातो. 33 कोटी देव, नवे सर्व नक्षत्र, 9 ग्रह भगवान शंकराच्या पिंडीत आहे. कुठं आहे? भगवान शंकराच्या पिंडीत आहे. जो कोणी भोम प्रदोषाचा, आता आजचा जो मागचा प्रदोष झाला त्याचा 5:30 ते 8:30 हा टायमिंग होता. एक लक्षात घ्या, टायमिंग दिला जातो प्रदोष काळातला. आपण दिवसभर प्रदोष मानतो, परंतु प्रदोष काळातला हा जो भोम प्रदोष गेला त्याचा 5:30 ते 8:30 या टायमिंगला पूजा सांगितलेली होती. आणि कोणीही, कोणताही ग्रह, 9 ग्रह किंवा आपल्या कुंडलीनी पूर्ण खराब जरी असेल तर जो भगवान शंकराची पूजा करेल त्यांनी कधीही पत्रिका पाहायची नाही, सरळ लग्न लावून मोकळं व्हायचं. हे पण तुम्हाला व्यासपीठावरून सांगतो. खूप पत्रिका पाहून 40 वर्षाची मुलं होऊन गेली. केवळ ती तुमची चूक आहे. राग नका येऊ दे. कोणाची चूक आहे? इथं गेले त्याची मंगळाची शांती, तिथं गेली चांडाळी योग, तिथं गेले मृत्युगंड योग. अरे 24 तर बरं, यांनाच बरं एवढे योग आले. कशाने आले हे योग? कशाचं काय? हे सगळं तुम्हाला सांगतो व्यासपीठावरून. काहीच करायची गरज नाही. जो भगवान शंकराची पूजा करेल हे पत्रिकातले सर्व दोष नाहीसे होतील. फक्त एक काम करा, भगवान शंकराची पूजा करा नित्य नेमाने. आता एक कथा आहे याच्या पाठीमागे. एक कथा तुम्हाला सांगतो की मंगळवारच्या प्रदोषाची खूप सुंदर कथा आहे. आपण ती कथा श्रवण करायची. अति गोड कथा आहे, आपल्याला त्याचं चिंतन पण आहे. आता काही लोक म्हणतात, बाबा आम्ही गेलो काल आणि बॅगीमध्ये, आमच्या पर्समध्ये 500 रुपये होते, आमच्या खिशात 500 रुपये होते, किंवा ते 5000 रुपये होते, पण तिकडनं आलो 500 रुपये सुद्धा राहिले नाही, 5 रुपये राहिले नाही. बॅगेत पैसे का राहत नाही ते पण सांगू, कारण प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये पैसे राहिले पाहिजे. हा, कारण तुम्हाला कथेपेक्षा याची गरज जास्त आहे. दिवा चालू आहे का? थोडंसं याच्यात तूप टाका, दिवा चालू करा. म्हणून तेल जळे विघ्न टळे. भगवान शंकराच्या मंदिरात दिवा अखंड जळला तर काय सांगा? नंदा दीप जळे, भक्तीचा तारण तुटतो ज्याचा लागे बोलावा, ज्ञानाचा पादर वैराग्याचा येतील गुरुराजा. पाण्यात निर्मल मंदिर माझे येतील गुरुराजा, पाण्याची निर्मल मंदिर माझे येतील गुरुराजा. तुकड्या दास मने सत्संग
अंगी मन हे निर्भय रंगी गुरुच्या दरबारी दया क्षमा शांती वासे तेथे येतील गुरुराज. म्हणून लक्षात घ्या, काशीमध्ये एक तपश्चर्या केली भगवान शंकराची, खूप आराधना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. ब्राह्मणाला विचारलं, ब्राह्मण देवता तुला मुलगा देईल, जास्त आयुष्यवाला राहील तो मूर्ख राहील, पण कमी आयुष्यवाला राहील तो विद्वान राहील, कोणता पाहिजे? ब्राह्मणाने सांगितलं, ते किती जरी जगलं, जर ते चांगलं नसलं, हाताखालून काढणार असलं तर उपयोग काय? त्याच्यापेक्षा थोड्या आयुष्याचं द्या भगवान भोले बाबा. भगवान शंकरांनी सांगितलं फक्त 12 वर्ष चालेल. भगवान भोले बाबा नक्की चालेल, परंतु एवढं गोंडस एवढं गोड प्रसाद, तो भगवान प्रसाद भगवान शंकराचा मिळाल्यानंतर तुम्हाला काय सांगावं. तो प्रसाद मिळाला, पहिला वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, असं करता करता 9 वर्ष पूर्ण झाले आणि आईवडिलाच्या डोळ्यात पाणी यायला लागलं की देवाने दिलं. भगवान शंकराने एवढं गुणवाल, एवढं तेजपुंज मुलगा दिला, एवढा प्रसन्न मुलगा आपल्याला दिला. आज आता 9 वर्ष झाले, 10वं वर्ष झालं, 2 वर्षाने लेकरू जाणार. याच्यासाठी काय मार्ग काढायला पाहिजे? त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या डोळ्यात पाणी आहे. मुलाने विचारलं, बाबा का रडतात? बाळा, भगवान शंकराने तू प्रसाद म्हणून घरात दिला, पण आता तुझं 1च वर्ष बाकी राहील. कोणी दिलं बाबा प्रसाद? म्हणे भोले बाबाची. मग त्यांचीच आपण आराधना करून, ज्यांनी दिलं त्यांची आराधना करू. तेवढ्यात एक संत आले, नारदजी, आणि सांगितलं, महाराज या मुलाचं आयुष्य वाढावं, याच्यासाठी काय केलं पाहिजे? एक लक्षात घ्या, आयुष्य सुद्धा वाढतं माणसाचं, याच्यासाठी काय केलं पाहिजे? नारदजींनी सांगितलं, गंगेवर जाऊन बसा आणि जे संत येतील त्यांचा आशीर्वाद घेत राहा. मुलगा गंगेवर वडिलांनी नेऊन बसवला. योगायोगाने सप्तऋषी आले आणि 3 दिवस बाकी राहिले होते मुलाचे जाण्यासाठी. किती दिवस राहिले? फक्त 3 दिवस राहिले. सप्तऋषी आले. त्या गोंडस मुलाला आपल्या वडिलांनी त्या सप्तऋषींच्या चरणावर नतमस्तक केलं, साष्टांग प्रणिपात केला. त्याच वेळेस आयुष्यमान भव असा आशीर्वाद त्या ब्राह्मणाच्या मुखातून, त्या संतांच्या मुखातून निघाला. आणि त्याच वेळेस वडील म्हणाले, बाबा तुम्ही माझ्या मुलाला आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला, परंतु माझा मुलगा आता 2च दिवसाचा सोबती आहे. संतांच्या मुखातून निघालेले शब्द परत येत नाही. सप्तऋषींनी सांगितलं, मुलाला घ्या, आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. ब्रह्मदेवाकडे तो मुलगा नेला. सप्तऋषींनी नमस्कार केला. त्यानंतर त्या मुलानंही नमस्कार केला आणि आपलं ब्रह्मदेवाच्या मुखातून निघालं काय? आयुष्यमान भव. सप्तऋषींनी सांगितलं, आम्ही सुटलो, ब्रह्मदेवा तुम्ही गुंतले. लक्षात घ्या, ब्रह्मदेवाने सांगितलं, या जगात एकच देव आहे, तो आयुष्यही देतो आणि आयुष्य घेतो, तो म्हणजे महादेव आहे. कोण आहे? देवादिदेव महादेव. किती अकाल मृत्युहरणम आपल्या विधीमध्ये आहे बघा, संजीवनी मंत्रामध्ये किती सुंदर सांगितलेले. जे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आपले बाबाजी ज्यावेळेस दहेगावातून निघाले, खूप लहान, शिवाचा अवतार, साक्षात भगवान शिवाचा साक्षात अवतार, ज्यावेळेस आपली आई गेली माळसा, आता आपण कोणीच नाही, आपल्याला आता काही राहायची गरज नाही, पण आपल्या घरातले आपल्याला शोधतील म्हणून एक माळीन मावशी होती, गावात फुलं द्यायची, बाबाजींच्या घरी पण ती फुलं आणायची. बाबाजींकडे गेली ती, बाबाजी इकडे कुठे आल्यात? बाबाजी एकदम छोटे आहे, 10-15 वर्षाचे असतील. सांगितलं, माळीन काकू मला लपायचं आहे, मला जागा दे.
सांगितलं घरात या ना. म्हणे मी घरात नाही येणार, मला असं ठिकाण द्या. म्हणे मग आपली ही गाडी बैल आहे, ही उकाड्याचा आम्ही आत्ताच खड्डा खंदून ठेवलेला आहे. बाबाजींनी सांगितलं चालेल मला, खड्ड्यात काही हरकत नाही. त्याच्यावर पाचट लोटून देऊन गाडी बैल लावून देतो, तुम्हाला कोणी पाहणार नाही. त्यांना वाटलं बाबाजी अर्धा तास बसतील, अर्धा तासांनी बाहेर येतील. बाबाजी एक दिवस नाही 6 महिने उखाड्यात होते. किती दिवस होते सत्पुरुष बाबाजी? किती महिने होते? 6 महिने उखाड्यात होते. सांगा काय अवस्था असेल. बरं उखाड्यात बसले नाही, बोरसरला जायला सांगितलं. मावशी बोरसरला एक ग्रंथ आहे गायत्री मंत्राचा, संजीवनी मंत्राचा, तो ग्रंथ घेऊन ये. ती मावशी गेली. त्या ब्राह्मणाने सांगितलं हा ग्रंथ मावशी कोणाच्या हातात देत नाही मी. तिने सांगितलं माझ्याकडनं तुम्हाला जे लागेल ते सोनं नाणं काय असेल ते सगळं घेऊन टाका, पण माझ्या जनूबाबासाठी एवढा ग्रंथ द्या, मी तुम्हाला वंदन करते. तिने आपल्याकडचं पैसा सोनं नाणं सगळं दिलं आणि तो ग्रंथ आणला. बाबाजी त्या उखाड्यामध्ये बसून बाबाजींनी पहिला तो गायत्री मंत्राचा फोड केला. क्रम क्राम क्रीम क्रीम क्रो रम राम रिम रिम रो, असा बाबाजींनी त्या विधीमध्ये एक एक शब्दाची फोड केली. गायत्री मंत्र पूर्ण करता करता बाबाजींना 6 महिने लागले. विधीचा सुरुवात बाबाजीने त्या उखाड्यात केली आणि पूर्ण झाल्यानंतर बाबाजी उखाड्याच्या बाहेर आले 6 महिन्यांनी. मावशीने नमस्कार केला. बाबाजी आज तुमची चरणी दे लागले, पण माझी एक विनंती आहे तुम्हाला. म्हणे काय? तुम्ही गोळवाडीला आलात, फार बरं वाटलं. 6 महिने तुमचा आशीर्वाद मला मिळाला, पण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. म्हणे काय? समोर जी विहीर आहे ही कोरडी आहे, 6-7 परस विहीर आहे. बाबाजी थेंबभर पाणी नाही. बाबाजीने सांगितलं मला घेऊन चाल तिकडं. बाबाजी त्या विहिरीजवळ गेले. बाबाजी फक्त विहिरीत डोकले आणि सांगितलं काही काळजी करू नको. बाबाजी आपल्या परत उखाड्याकडे आले आणि सगळेजण पाहायला गेले ते विहीर तोंडापर्यंत भरून गेलेली होती. आजही गोळवाडीला ती विहीर आहे, मोसंबीचा बाग लावलेला आहे. आजही ती विहीर आटत नाही. सद्गुरू जनार्दन स्वामींनी फक्त विहिरीत पाहिलं, विहीर भरून गेली. असे सद्गुरू जनार्दन स्वामींचं मंदिर आपल्यासाठी इथं होत आहे. लक्षात, आपल्यासाठी होत आहे. आपल्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी एवढे मोठे महान कृपा दृष्टीने हाळिले, आपल्या पदी बैसविले. अरे गाढवाची घोडी करती दृष्टी पुढे एवढा मोठा अधिकार राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा आहे. नव्याने साक्षात भगवान शंकराचा अंश अवतार या भूतालावर आलेला आहे. भोळा हा शंकर स्वामी जनार्दन, भोळा हा शंकर स्वामी जनार्दन. तेथे मी पामरा काय वरनो, तेथे मी पामर काय वरनो. भोळा हा शंकर स्वामी जनार्दन, भोळा हा शंकर स्वामी जनार्दन, भोळा हा शंकर स्वामी जनार्दन. हो, लक्षात घ्या, एवढे मोठे अधिकाराचे संत सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. त्यांनी मृत संजीवनी कधीच कोणीच ऐकली नाही, ती प्रत्यक्ष विधीत आणून ठेवलेली आहे. मार्कंडी स्तोत्र ज्यांचं आपण कथा ऐकतोय, ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेव आशीर्वाद देऊन बसले. ब्रह्मदेवाने सांगितलं चला एकमेव देव आहे भगवान शंकर शिवजी, चला त्यांच्याकडे. भगवान शंकराच्या चरणावर नतमस्तक झाले ब्रह्मदेव, सप्तऋषी आणि ब्राह्मणदेव. लेकरू पुढे केलं. भगवान शंकराच्या मुखातून निघालं आयुष्यमान भव. भोले बाबाच्या मुखातून निघालं. भोले बाबा आजचाच दिवस आहे, लेकरू जाणार आहे संध्याकाळी. भोले बाबाने सांगितलं तुम्ही जा, आता माझं आहे ना मी पाहून घेतो. एवढा मोठा अधिकार भोले बाबाचा आहे, देणारा आयुष्य देणारा तोच आहे. भोले बाबाने सांगितलं बाळा मंदिर आहे समोर, जा पिंडीजवळ जाऊन बसायचं आणि म्हणायचं आहे ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, नमः शिवाय
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय कोणता मंत्र सुरू झाला? ओम म्हणा सर्वांनी ओम म्हणा ओम ओम वा वा या मंत्रात किती ताकद माहिती का? जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा सकळ मंत्रांचा सार ओम नमः शिवाय षडाक्षर सगळ्या मंत्राचा सार सगळ्या मंत्राचा राजा कोण आहे? ओम नम म्हणा ना ओम नम. अजून आपण एक मंत्र जपतो श्री शिवाय. हा मंत्र म्हणायचा आहे जपायचा नाही. आपल्याला माहित जपायचा असेल माळीवर तर कोणता? ओम. लक्षात राहू दे बरं का. कोणता जपायचा? माळ जर जपायची असेल तर कोणता जपायचा? आणि मंदिरात गेले महादेवा पुढे तर मग म्हणायचं श्री शिवाय. कारण ही प्रार्थना आहे. श्री म्हणजे पार्वती. श्री म्हणजे पार्वती. शिवाय भगवान शंकराला नमस्कार करतो. हिंदीमध्ये म्हणतात हे पार्वती भगवान शिव मी तुला नमस्कार करतो असं त्याचा अर्थ आहे. गबरी घरा दीनानाथा तरीन तुझे पाय. गबरी घरा दीनानाथा तरीन तुझे पाय. रुसू नको माझ्या देवा तूच माझी माया. रुसू नको माझ्या देवा तुझी माझी माया. गौरी आराधीनानाथा तरीन तुझे माया. गौरी आराधीनानाथा तरीन तुझे माया. आलं लक्षात? समोर प्रार्थना करायची. प्रार्थनेसाठी म्हणण्यासाठी मंत्र आहे. जपण्यासाठी हा गुप्त मंत्र आहे. ओम नमः शिवाय. ओम सोडून द्यायचं. नमः शिवाय तुमच्यासाठी. ओम नाही लावते. किंवा शिवाय. ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय. बघा एक एक निघणार आहे. गेले भगवान शंकराच्या पिंडीला ते छोटं लेकरू 5-10 वर्षाचं असं मिठी मारून बसलं आणि काय म्हणत होतं? नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम. ए बस बस आपलं शेपूट लांबायचं नाही. 10 वाजेपर्यंत चालवायचं. जरी लेट आलं तरी 10 वाजायचे आणि लवकर आलं तरी 10 वाजायचे. लक्षात 10च्या पुढे जाणार नाही महाराज. 1 मिनिट सुद्धा जाणार नाही. 10:30ला आरती होईल आणि म्हणून वेळेची लय वेळ हे. कारण काळ घालावा चिंतने काळ घालावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने. म्हणून खूप गोड आहे. भगवान शंकराची ते लेकरं आराधना करत आहे. काळ आला वेळेवर आला सोडित नाही तो कोणाला. काळाला कळालं नाही की आपण कुठं आलो. इथं महाकाळ बसलेला आहे आणि हे काळ तिथं आलं उगाचच. भगवान शंकरानं 3रा नेत्र उघडला.
आणि काळ जाळला, राख केली त्याची. आणि मग लेकराला उठवलं, आशीर्वाद दिला आणि काळाला सांगितलं, काळा, जिथं भगवान शंकराची आराधना चालू आहे, जिथं भगवान शंकराची उपासना चालू आहे, जिथं पिंडीजवळ कोणी बसलेलं आहे किंवा घरात जरी नमः शिवायचा जप चालू आहे, तर तुझी त्या ठिकाणी येण्याची ताकद नाही. तू आला का? जसं लिहिलं होतं देवा तसं. अरे लिहिणारा मी आहे, कारण वेळ कोणी लिहिला? भगवान शंकरानं उज्जैन मध्ये जो वेळ आणि काळ हा भगवान शंकरानं लिहिलेला आहे. आपली घड्याळीची वेळ सुद्धा भगवान शंकरानं लिहिलेली आहे, लक्षात घ्या. वेळ त्याच्या हातात आहे आणि काळ सुद्धा. एका जनार्दनीची एका जनार्दनीची निवारी करी काळाचा भेवा, निवारी करी काळाचा भेवा, माझे बता शिवनामा, माझे बता शिवनामा, माझे बता शिवनामा. तयान बाधे क्रोध आणि काम. भगवान शंकराची आराधना आहे म्हणून थोडस उपासना आहे. हे बघ, जसं राम म्हणलं, निस मुखात राम आलं तर आपल्याला कवच हनुमान तयार होतं. कवच राम म्हणलं का हनुमंतालाही आनंद वाटतो. आणि राम मंदिर झालं की ते आनंद झाला पाहिजे होता. नुसतं राम म्हटलं, आज मंदिर झालं आमचं. आम्ही लहानपणी 4-5 वेळेस गेलो तिथे, पण आमचा राम कुठं होता? झोपडीत. राम आएंगे, झोपडीत होता. कुठं होता? राम आएंगे. जग जाएंगे, मेरे झोपड़ी के बाग आग जाएंगे, मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाग आग जाएंगे, राम आएंगे. बस बस बस, राम आएंगे. आम्ही गेलो पाहायला, तिथं असे झोपडीत बसले होते. आम्ही विचार केला, बरं ते सगळे असे मिलिटरीवाले होते, फुल असे गन घेऊन, अशी गोळी सुटलेली ठिकरे ठिकरे होती. बरं ते काय होते बघ, बरं काही लोक वेशनी राहतात, ते तंबाखूची पुडी, चुना, ते सुद्धा तिथं काढून घेतलं जात होतं, लक्षात मध्ये काहीच जात. आणि राम आपल्याला वाटत होतं असे तंबूत होते. कशात होते? तंबूत होते, तंबूत. प्रभू रामचंद्र तिथं तंबूतून आपल्याला नमस्कार करायचं, धरून परत यायचं. सद्गुरू जनार्दन स्वामी पण गेले होते. सांगा, देवाचा वनवास सुद्धा आमची धरती, आमची माती, आमची माणसं, आमचा भारत देश, आमचा हिंदुस्थान म्हणतो, तरी आम्ही देवाला अजून वनवासात ठेवलं होतं. पण चांगला राजा आला, त्याने मुक्त केलं आणि मंदिर झालं. धन्यवाद त्या बाबतीत. पण अजून बाकी आहे, एक झाकी आहे, मथुरावर काशी बाकी आहे. अजून मथुरा बाकी आणि काशी बाकी आहे. मथुरा आता लगेच काशीला सुरुवात होणार आहे, 2 महिन्यात लगेच मंदिर तिथं, नंतर मथुरा. आणि गरज आहे त्याची. आपण नुसतंच भजन करायचं, जनार्दन जनार्दन, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंदिर होत नाही तिकडं, कोणाची साथ नाही. तुम्हाला काय करायचं तिकडं करा, आम्हाला काही घे नाही, असं नाही. ज्या वेळेस हिंदुत्वाची मशाल अंतःकरणामध्ये आपल्या पेटवलं जाईल
आणि त्यावेळेस सगळ्यांनी एकजूट झालं पाहिजे आपल्या धर्मासाठी. स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भवावया. धर्मासाठी एकजूट झालं पाहिजे, कारण धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाकळा करणे भाग्यवान आहे की एक मंदिर आपण पाहिलं आपल्या याच दिया डोळा 500 वर्षानंतर पाहिलं. कितीतरी भाग्यवान इतिहासातले सुवर्ण अक्षरातला दिवस आहे तो आपल्यासाठी. आज जसं 26 काय जानेवारी ना, 26 जानेवारी किती गोड आहे आजचा दिवस. तिरंगा फडकत होता, वर पाहतो आपण सगळं, काय विशेष आहे. त्याच्यासाठी किती बलिदान, मंदिरासाठी किती बलिदान. तो दिवस कमीत कमी तेवढंच आठवलं पाहिजे. नाही जाता आलं पण आठवणं गरजेचं आहे. म्हणून भगवान शंकरानं जाळला काळ आणि सांगितलं, बाबा 14 वर्षाने तुला आयुष्य देतो, 14 कल्प. किती दिले? 14 कल्प आयुष्य दिलं 14 वर्षाच्या लेकराला. काय नाव आहे त्यांचं? मार्कंडे. काय नाव आहे त्या मुलाचं? नाव काय आहे? 14 कल्प. आजही जर डोंगरावर गेले तर मार्कंडे आहे. किती युग गेले, सतयुग गेला, द्वापरयुग गेला, त्रेता गेला, आता कलियुग. हे सगळे युग कोणी पाहिले? मार्कंड ऋषींनी पाहिलेले. कोणाच्या आशीर्वादानं? भगवान शंकराच्या. म्हणून मार्कंडेने भगवान शंकराची प्रार्थना केली की देवा काळ आहे म्हणून लोक घाबरत्या, हा काळ नसला तर लोक तुम्हाला घाबरणार नाही, परत जिवंत करा त्याला. भगवान शंकरापुढे स्तुती केली. कालकंठम काल मृत्यू कालाग्नि कालाशनम नमामि श्रीसा देवम वामदेव महादेव लोकनाथम जगद्गुरु नमामि श्रीसा देवम देवदेव. म्हणजे ही प्रार्थना मार्कंडेने केली. म्हणून वाढदिवसाच्या दिवशी काय म्हणावं? मार्कंडे स्तोत्र म्हणावं. हॅपी बर्थडे. खरं सांगा हे कोणी काढलं? आपलं आहे का ते हॅपी बर्थडे? काय त्याच्यात काही अर्थ काही कळतं? बस त्याचा अर्थ सांगा बरं काय आहे. काय संस्कृती आहे? कुठून आलंय त्याच्यात काय? बरोबर ते ठीक आहे. आपल्याकडं संस्कृती अशी दिवा जाळा आणि मग हे थुकात त्याच्यात. अरे जीवनभर थुकलं तू तुझ्या आयुष्यावर, आता काय थुकतो? हा, थू करायचं थू करायचं थुकायचं, मेणबत्त्या विझवायच्या. आपली संस्कृती प्रकाशाकडे जाण्याची, अंधाराकडून प्रकाशाकडे. शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती. ही संस्कृती आपली विझवण्याची नाही, प्रकाशाकडे जाण्याची संस्कृती. बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या जरा. इथं येऊन शिकायचं आहे आपल्याला. म्हणून मार्कंड स्तोत्र बाबाजीने विधीत आणून ठेवलं. दररोज होणारे विधी इथं. मग ऐका आणि ते पाठ करा. लेकराला ज्यावेळेस दिवा पेटवायचा आणि ते मार्कंडे स्तोत्र त्याच्या पुढं म्हणले तर त्याचं आयुष्य वाढतं. म्हणून आपल्याला त्या लेकराला जसं 14 कल्प आयुष्य मिळाले म्हणून मार्कंडे स्तोत्र आहे, ते विधीत आहे. सकळ मंगळ विधी सकळ मंगळ विधी दास म्हणे मिळाली संधी, दास म्हणे मिळाली संधी. मानव जन्म नाही कधी जनहितकारक जनउद्धारक नित्य नियम विधी. नित्य नेम विधी वाचायचे.
दररोज वाचायचे. ज्याने हितकारक आहे त्यासाठी तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही एवढं प्रवचन सांगितलं पण ते पर्सन खिशाचं काय ते कसं काय विसरले ते तेवढं सांगून जा. कोणाला ऐकायचंय बरोबर का तरच सांगतो. जास्त संख्या असली तर सांगतो नाही तर गेला आजचे दिवस. एक लक्षात घ्या खरंच जर संपत असेल मनापासून तर आपल्याला पृथ्वी तत्वाची आराधना करावी लागते. एखादं लेकरू लय चेड्डीत मुतत असेल आता सांगायला काय हे बोर्ड दाबायचं कोणतं करंगळी त्या लेकराची काय दाबायची इकडून अशी फक्त करंगळी दाबत राहायचं. हे जल तत्व आहे. काय आहे हे जल तत्व आहे आणि हे पृथ्वी तत्व आहे. हे कोणतं आहे हे पृथ्वी तत्व आणि हे जल तत्व आहे. हे लेकरं जर म्हणजे शुकर तर लहान लेकरं ते आतरुणामध्ये फक्त त्याची अशी करंगळीचे 3 पेरे दाबायचे. किती दाबायचे हे 3 पेरे माहिती का असे दाबायचे. आणि जर आपल्याला 9 ग्रह अनुकूल नसेल तर मग सगळेच दाबायचे. कारण हे शनी आहे हा गुरु आहे हे सगळं माहिती करून घ्या. असे दाबायचे असे हे सगळे पेरे दाबायचे. कुंडलिनी पाहायची गरजच नाही. खरं सांगतो बरं व्यासपीठावरून खोटं नाही बोलणार. एवढे दाबायचे. रोग नाही राही नाही काही नाही फक्त सकाळी उठलं तर उद्योग करायचे रिकम असं दाबीत बसायचं. काहीच नाही. अहो तुम्हाला तर काय सांगा खूप काही सांगायचं आहे. भाग्यवान आहे तुम्ही. आणि म्हणून आपल्या खिशामध्ये पैसे टिकत नसेल आपल्या पर्समध्ये आपल्या तिजोरीत पैसे टिकत नसेल तर 4 गोष्टी ठेवा पृथ्वी तत्वातल्या. त्यातलं पहिलं आहे ऐकून घ्या जरा बडीशेप खातात ना तुम्ही ती. त्याच्यानंतर 2 इलायची काय ठेवावं लागतं 2 विचले आणि भीमसेन नावाचा कापूर. कशात ठेवायचं हिरवं फडकं. कोणतं फडकं ग्रीन हिरवं फडकं. ते पण लय मोठं नाही त्याची गाठ नाही बांधायची त्याला पॉकेट सारखं बनवायचं. आणि त्याला दिलेला आहे शुक्रवार. कोणता वार दिला सूर्यनारायणाच्या उगवण्याच्या 13 मिनिट आत त्याच्यावर मंत्र म्हणायचा किंवा भगवंताचं नामस्मरण करून आणि ते फडकं आपल्या कायमस्वरूपी पर्समध्ये ठेवायचं. लक्षात घ्या कारण त्याला दोष नाही काही नाही काही नाही. कुठल्या प्रकारचे हिरो फडकं आहे त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी तुम्ही ठेवल्या तर तुम्ही लगेच उद्या करा. शुक्रवार गेला 8 दिवस थांबावं लागेल. खरं गेले आता लय लोक तळमळ आता शुक्रवार कधी येतं. आणि म्हणून त्याहीपेक्षा खूप दरिद्री असेल संकट असेल अनेक प्रकारचा त्रास असेल तर भगवान शंकराच्या पिंडीवर ते हळद टाकायची. काय टाकायचे स्नान हळदीनं घालायचं. बरोबर आहे का नाही. आपण हळदीनं स्नान घातलं आणि ते थोडं पाणी आपल्या स्नानात टाकून त्याचं स्नान आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये कधीही दरिद्री राहत नाही हे लक्षात घ्या. किंवा एखाद्याच्या तोंडाचं खूप दुर्गंधी येत असेल त्याने सुद्धा हे तीर्थ घेतलं आणि स्नान केलं तर होऊ शकत नाही. अंगाला कुठल्या प्रकारचा त्रास असेल पण आता हे सगळ्या गोष्टी आपण आता उद्या ऐकू. 10 वाजली झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून आपण आरतीसाठी जागेवर उभं राहायचं आहे. जय जनार्दन जय जनार्दन. ईद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी तुम भूल न जाओ उनको इसलिए सुनो ये कहानी जो शहीद हुए खतरे में पड़ी आजादी जब तक दी सांस लड़े वो तर अपनी लाश बिछा दी संगीन पे धर कर माता सो गए अमर बलिदानी तो शहीद हुए जरा याद करो कुर्बानी
जान हो अपनी ही धन्य वो उनकी रानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद की सेना जय हिंद जय हिंद। सुख करता दुख करता वरता विघ्नाची दुर्वे दुर्वे प्रेम सर्वांगी सुंदर मुठशे गुराची मंदिर के माळ शोभे माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती वासुकीनाथ मूर्ती दर्शन मात्रे माना नामे मात्रे माना भावना मूर्ती। रत्ना खजिता परा तुझ दोरी कुमरा चंदनाची कुंके जरा मुकुट शोभा तुमरा रुंदुल देव पुरी चरणी गादरिया। जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती। श्री देव लंबोदर पितामर फणिवर वंदना सरसोण वक्र तुला त्रिनयना कामाचा वरमायना संकष्टी भावावे निर्वाणी रक्षावी दुर्बल वंदना। देव श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा रंगाधराव त्रिशूलवाणी शंभोनील देवा जय जय कराव वृषभारूढा हरिउषा कुशभुजमण्डलनाव विभूतिमाला जटा सुन्दर गजितं ब्रह्मर्धनाव। जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा रंगाधराव त्रिशूलवाणी शंभोनील देवा जय जय कराव पडले गोहत्याचे पातक गौतम ऋषीच्या शिरीव ज्याने तपमानले जाना हरवली तुझा हरिव प्रसन्न होऊन जाणे गोदावरी औदुंबरमुळे प्रगटे पावन त्रैलोक्याती करीव। जय जय त्र्यंबकराज हो धन्य कुशावर काकावर मावाचे वरलो किती हो आणि काही बहुकीर्ती गंगाधरा दिगंबरपती हो वंदन वर्जन करता गंजे महादोषणा सती या दर्शन मात्रे प्राणी मुक्ती ते पावती हो। ब्रह्मगिरीची भावे प्रदक्षिणा जरी गडे हो काया कष्टी
बाळपणीच्या शिवनामाचे बाळकृपाले माय माळसा पाटील सोबला माय माळसा पाटील सोबला कळसा चढवी कळसा चढवी आरती निष्काम यतीवर भोवनगिरी आरती निष्काम यतीवर भोवनगिरी अध्यात्माचा चंद्रधनसे अंजनी सुत सेवा अध्यात्माचा चंद्रधनसे अंजनी सुत सेवा त्यामुळीला संसार शोधिती त्यामुळीला संसार शोधिती हर हर प्रभुदेवा हर प्रभुदेवा आरती निष्काम यतीवर भोवनगिरी जय जय आरती निष्काम यतीवर भोवनगिरी कणतर तपले उभे जला माझे देव कष्टुनी कणतर तपले उभे जला माझे अपंग बदले झाले त्यांचे अपंग बदले झाले त्यांचे कंतर तपले जनार्दन कंतर आरती निष्काम यतीवर भोवनगिरी आरती निष्काम यतीवर भोवनगिरी नागा बाबा गोरख सद्गुरु नागेश्वर मंदिरी नागा बाबा गोरख सद्गुरु नागेश्वर मंदिरी दीक्षा दे संन्यासा साधक बनले भुवनगिरी बनले भुवनगिरी आरती निष्काम यतीवर भुवनगिरी जय जय आरती निष्काम यतीवर भुवनगिरी दिव्य पिनाकेश्वर सिद्धेश्वर तुल्य जलेश्वर पारेश्वर विश्वनाथ शर्वारेश्वर मांदी मंदिरा काशी विश्वनाथ मांदी मंदिरा शिवालय हाती जनार्दन शिवालय हाती आरती निष्काम यतीवर भुवनगिरी आरती निष्काम यतीवर भुवनगिरी अन्नदान देना येते आगळे हृदय वदाने अन्नदान देना सुधर्म सेवा वृत्ती सनातन सुधर्म सेवा वृत्ती सनातन सद्गुरुता महिमा जनार्दन सद्गुरुता महिमा आरती निष्काम यतीवर भुवनगिरी जय जय आरती निष्काम यतीवर भुवनगिरी कारुणी भक्ती प्रकुल कुलदेवी नामूल्य सेवा जनार्दन
झाला आता कापुरारती